आमचे मित्र मुक्ताई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि या शिवणे पंचकृषीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय दादासाहेब गाडगे च्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार मंजुंच्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते आदरणीय ॲडव्होकेट शहाजीभाऊ पाटील साहेब, आपल्या सांगोला तालुक्याचे सुपुत्र हे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकाबा, व्यासपीठावर उपस्थित पंचायत समितीच्या सभापती इंगोलेताई, उपसभापती अजयजी सरगर आणि व्यासपीठावर आता आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी एरंडे आणि आमचे मित्र शेजारचे माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतजी जाधव, व्यासपीठावर आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांचे सहकारी मौद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लोटे आणि आता घरातील विवाह कार्यामुळे निघून गेले त्यांचे मित्र अतुलजी मालक, कडला जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य शोभाताई आणि आता व्यासपीठावर सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, माजी सभापती, माजी उपसभापती आणि सगळेच व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख मान्यवर आणि दादासाहेबांच्या मित्रपरिवारावर प्रेम करण्यासाठी आजूबाजूच्या पंचकृषीतून आजूबाजूच्या तालुक्यातून उपस्थित असणारा त्याचा मित्रपरिवार, बंधू आणि भगिनीनो, आता दादासाहेब लोटेने त्यांच्या मनोगतामध्ये सगळी सविस्तर कुंडली दादासाहेबांची मांडली। ही खरी परिस्थिती आहे। मी शालेय जीवनात शिकवत होतो त्यावेळी दादासाहेब मलाही 2 का 3 वर्षांनी सिनियर होते आणि त्यावेळेसपासून मी दादासाहेबांना ओळखतो। दादासाहेब 5वी पासून ते 12वी पर्यंत मी दादासाहेब स्वतःच्या नजरेनं रोज पाहिलेला आहे। कबड्डीतला खूप चांगला खेळाडू म्हणून दादाची ओळख होती। दादा नुसता इंग्लिश करता एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून दादाकडे बघायची ओळख होती। कबड्डीमध्ये दादा एंट्रीला उतरला की बिगर गुण आता माघारी येणारच नाही अशी दादाची ओळख होती। तसंच दादानं उद्योगातही केलं आणि राजकारणातही केलं। त्यांनी एंट्री टाकली काय ना काय हाताला घेऊनच ते आला आणि तसाच येईल भविष्यात, त्याची तुम्ही कोणी चिंता करू नका। त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, उद्योगाची सुरुवात केली, दूध उद्योगाची सुरुवात केली आणि त्याला लागणारे जे काय पूरक गोष्टी आहेत त्या सगळ्या उभा केल्या आणि आज शिवण्यासारख्या गावामध्ये मगाशी दादांनी बोलताना तशी अडचणीची परिस्थिती बोलले, सगळ्याच गोष्टीला अडचणी परिस्थिती दादासाहेब शिवण्यात आहे, परंतु तशा सगळ्याच गोष्टीवर अडचणीवर मात करायचं काम दादासाहेबांनी केलं, परंतु ते स्वतःच्या मृदू स्वभावातून केलं। म्हणजे ती काय कोणत्या पद्धतीने चुकीची पद्धत वापरणे, राजकीय बळावर करणे असं न करता स्वतःच्या मृदू स्वभावावर गावातला प्रत्येक माणूस जोडला। आणि विजय भाऊने मगाशी बोलताना सांगितली जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं नेटवर्क उभं राहिलंय, नुसतं जिल्हा परिषद गटामध्ये नाही, विजयराव आवर्जून सांगायचं म्हणतं तर स्वतःचं किटली कलेक्शन असणारं 30,000 लिटर दूध असणारं पश्चिम महाराष्ट्रात दुसरं कोणात दूध नशी देईल खात्री सांगतो का किटली कलेक्शनला दूध गोळा करणं हे सोपं नाहीये। आज दूध व्यवसाय करत असताना एखादा चिलिंग पॉइंट उभा केला तर त्याचं 1 लाख लिटर दूध दुसऱ्या दिवशी होतं का फक्त काही डेअरीवाल्यांना ऍडव्हान्स द्यायचे तर त्यांचं दूध विकत घ्यायचं आणि पुढं थंड करून माश्चराईज करून पुढे द्यायचं आहे। 50 पैसे किंवा 25 पैसे काही दर असेल त्यावर दिलं जातं। ते दूध गोळा करणं फार सोपं आहे, परंतु त्याच गावाची त्या आजूबाजूच्या 10-20 गावामधनं दूध गोळा करणं आणि ते प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन दूध गोळा करणं हे सोपं नाही आहे आणि ते कुणी करायचं म्हणून पैसे आहेत म्हणून तुला ते जुळेल असं नाहीये। बऱ्याच वेळा अनेक वेळा दादानी मला सुद्धा सांगितलं तुम्ही दूध व्यवसाय त्यामध्ये आहे म्हणून दादा ती शक्य नाही, ती तू करतो म्हणून ती मला जमेल असं नाहीये किंवा पैसे आहेत किंवा म्हणून काय जमेल असं अजिबात नाही। ती करणं, त्याची चिकाटी, त्यातला बारकावा हा तितकाच महत्वाचा आणि प्रत्येक गोष्टीत गावाच्या कामामध्ये, गावाच्या प्रत्येक ग्रामपंचायत या कामामध्ये सुद्धा दादासाहेबांना प्रत्येक गोष्टीला बारकावा केला। आता काय वक्त्यांनी सांगताना शेष फंडाची भूमिका मांडली, खरी परिस्थिती ही किती ग्रामपंचायत आहेत महाराष्ट्रात की गावातून केलेल्या कामामधून राहिलेले पैसे शेष फंडात ठेवायचे आणि ते गावात त्या चांगल्या कामासाठी वापरायचे। एखादी भगिनी वाईट परिस्थिती अडचण असेल तर तिच्यासाठी उभं राहायचं, एखादं कुटुंब वाईट असेल तिच्या लग्नासाठी उभं राहायचं, ही किती चांगली भूमिका आहे। अशी भूमिका घेऊन चालणारा आमचा दादा आणि उद्योगाचं नुसतं जाळं उभा केलं नाही तर माणूस किती जाळं त्या पटीत उभा केलं। तेव्हा मगाशी जे वक्ती बोलत असताना ज्यांनी व्यक्त केलं ती खरी परिस्थिती आहे। त्यांनी आबांनी बापूला आबांना आव्हान केलं की आमचा कुठेतरी विचार करा भविष्यामध्ये
ह्यावेळेस त्यांनी केला असता, पण आरक्षण पडलं. आरक्षण नसतं तर दादाचा विचार ह्यावेळेस झाला असता. आबा बापू तर करतीलच. भाजपचा जिल्हाधीश म्हणून मी आता व्यासपीठावर नव्हतो, भविष्यात दादा हाताला हात धरला तर दादाचा विचार भाजप तर नक्कीच करेल. मस्त. आता दादा काय म्हणते की दादा म्हणतो आबाद होऊ द्या, पण आबा आता भाजपमध्ये येणार, आबा भाषणामधून सांगते तेव्हा आता आबाद होऊ द्या तर तुम्ही भाजपचं काम चालू करा असं मी दादाला आज सकाळी म्हणते. उघड मातेनं काम चालू करा. मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, जिल्ह्याचा सभापती आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री आदरणीय जयभाऊ असतील, आमचे बाळासाहेब एरंडे इथं आहे, सगळे ज्येष्ठ नेते साक्षी सांगतो. तुम्ही जर भाजप वाढीसाठी काम केलं तर बापूच्या मदतीनं करूया आपण, असं नाही की बापूची मदत घेऊन करूया. बापूची मदत जर भाजपने घेतली तर मला 100% मी सांगतो की नकाशाची सांभाळण्याची परिस्थिती आहे ही बापू आणि भाजप बदलशिवाय राहणार नाही. हे आश्वस्त करतो. दादाच्या हातून असंच चांगलं काम घडव, दादाच्या हातून भविष्यातही असंच चांगलं काम घडेल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.